फुटला तोड उडालं त्याच. छोटं वासरू देणार आहे थोड्याच दिवसात. इकडे पण आहेत बघा इकडे, आणि दोन तिकडे बसले आहेत. हा काय टेन्शन नाही, चिक्काचं पण काय टेन्शन नाही. तेल लावाय नको. त्यापैकी कुरकुरीत वेपर्स आपले फणसाचे रेडी झालेले आहेत. त्यांना मुंबईला घेऊन जायचं म्हणून उतरवलंय. हो शाबास. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज 16 तारीख आहे, 16 जून, आणि पाऊस बघू शकताय. कायच पाऊस नाही, आल्यापासून एकदा पण पाऊस पडला नाही. एवढा कंटाळा आला आहे ना, म्हटलं पाऊस पडेल थोडी मजा करता येईल, मासे वगैरे चढतील, पण असलं कायच नाही. म्हणजे एवढा लेट पाऊस झाला आहे की सगळ्यांनी तरवे वगैरे पेरलं नाही आहेत, पण काय सगळ्यांना शिपावं लागतं आहे. पाणी वगैरे पाईपानी वगैरे पाणी घालत आहेत. समोर पण बघू शकता, बघा पाईप आहे, या पाईपानी पाणी घालावं लागतं. एवढी बिकट परिस्थिती आहे. तरवं पण येत आहेत हे बघा, पण पूर्ण पाणी घालावं लागतं पाईपानी. या साईडला पूर्ण मळब दिसतंय आपल्याला, पण पाऊस काय पडत नाही. असं मळब येतं हायवेने, पूर्ण मळब निघून जातं आणि पाऊस पण निघून जातो. खतरनाक वातावरण आहे. तर ठीक आहे, आपण आता निघालो आहे फणस आणायला. तर फणसापासून आपण घरे बनवणार आहेत. तर बघूया आपला व्हिडिओ कशा प्रकारे होतोय. जाऊया अंबाजाकांकडे, अंबाजाका फणस देतो बोलत काफा. तर जाऊया आणि फटाफट फणस घेऊन येऊया. त्यापासून फणसाच्या गाऱ्यांचे वेपर्स बनवून बघूया कसे होत आहेत. पहिल्यांदा बनवतोय, तर व्हिडिओ मस्त होणार आहे, खूप छान होणार आहे. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, नक्कीच तुम्हाला पण व्हिडिओ आवडेल. आणि फणसाचे घरे कसे बनवले जातात ते पण तुम्हाला समजेल. खूप जणांनी व्हिडिओ टाकले आहेत, तर मी पण बनवतोय, तर बोललो व्हिडिओ करूया. तर व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की शेवटपर्यंत बघा. तर ठीक आहे, आता जाऊया आपण अंबाजाकांकडे फणस घ्यायला. पहिल्यांदा फणस आणि त्याच्यानंतर फोडून वगैरे घरे काढून त्याचे मस्तपैकी वेपर्स बनवणार. तर ठीक आहे, पुढे पण बघू शकताय वातावरण. या साईडला ही पूर्ण वाळी आहे ना, पाणी लागलं, पाऊस लागला की हे पूर्ण पाणी येतं वरून वाळीचं. आणि कधी कधी हे पूर्ण हे भरलेलं असतं आणि हे सगळं पाणी पूर्ण रस्त्यावर आलेलं असतं जेव्हा मोठा पाऊस लागेल तेव्हा. तर जाऊया आता आपण खालती. इकडे बघा आपली कचरा कुंडी आहे आपल्या गावाची, तर ती आता पूर्ण खाली केली आहे आणि तर पूर्ण भरलेली असते. साफसफाई आपली मस्त असते गावाची. इकडे पण फणस दिसतात आपल्याला. तर हे फणस आहेत ते आपले ह्याचे आहेत, बारका फणस आहे. हे सगळे धबाधब खाली पडतात. काल पण एक पडला, आम्ही इथे खेळत होतो आणि वरून डायरेक्ट खाली पडला फणस. आपल्याला आता जायचं आहे तिथल्या फणसावर. तर जाऊया आणि फणस काढून घेऊया. आरव हा आरवतो, एकदा तो आरवतो. काकू शेण घेऊन चालले वाटतं. अगं खय जातीस शेण घेऊन? ह्या फणसाचे फणस काढायचे आहेत. बघूया अंबाजाका काढून देतात काय. जाऊया खालती, अंबाजाकांना सांगूया जरा काढून द्या म्हणून फणस. हे बघा दिसतात आपल्याला वरती. याच्यातले 2 फणस काढायचे आहेत. काकांकडे जाऊया फणस काढाय, बघूया देतात काय. पण घरी पाहिजेत पहिले. आपले गणपती पण आले तिकडे, बघू शकताय. कालच आली गाडी. आपला तिकडचा हमरापूरचा पण व्हिडिओ टाकला होता मागे. आणि आपले गणपती आहेत सगळे आले आहेत, कालच गाडी येऊन गेली या साईडला. सगळे गणपती लागले. आपल्या काकांकडेच गणपती बनवले जातात. काका कुठे गेलं? बघा बसलाय. त्या पुढ्यात जायची हिंमत नाही कोणाची. मस्त मूर्ती आल्यात. आता गणपतीचं पण काम चालू होईल. आपले गणपती पण लवकर आहेत ह्यावेळी. तर हे बाहेर सुकायला ठेवलेत मूर्त्या. माणसाचा बुकना उडविल ती धरून. आपल्या अंबाजाका आहेत, आपल्याला देणार फणस काढून. आता जरा जेवल्यात, तर जरा बसलाय भाकरी घालाने. बघा टॉमी, अंबाजाकाची टॉमी आहे ही बघा. ती अंबाजाकाशिवाय कोणाची ऐकत नाही.
आमची हिंमत नाही या बुडात जायची. बस तिथं बस, उठ तिथं उठ. अगदी आंबाच्या कसं काय करतो. ओ सोडू नका. इकडे. इकडे, इकडे. बस, दे ना बस, बस, बस. माझा बुकना उडवील. बस, बस. सेकंड आहे, सेकंड आहे. भारी तिथे. हा, इथे. बस गाडी. हुशार आहे एकदम. Sit down. ए, उठतो आम्ही. समय इकडे, सेकंड आहे. तिथे. तिथे. तिकडे दे. असं. चल बस गाडी. Sit down. Sit down. Sit down. बस, बस. शाबास. सिद्धांत बोलेल तिला इंग्लिश समजतंय, मला इंग्लिश नाही समजत. त्यामुळे ते आकाश बघ, आकाश बघ. आकाश नाही, सेकंड आहे. तिकडे. नको मला सेकंड. जाऊया आंबाच्या जागा चालल्यात आपले, काढून देतात फणस. आणि मी घेतली शिडी वर चढाय. ही बघा आंबाच्या जागा आपल्याला काढून देणार आहेत वरती चढून. तर जास्त म्हणजे खालचे बहुतेक काढून झाले आहेत. आणि आता जून महिना आहे, तर म्हणजे जून महिन्यात सर्व फणस पिकतात. आणि यावेळी जरा पाऊस लेट आहे त्याच्यामुळे आहेत बऱ्यापैकी. जसं की धबाधब खालती पडतात पाऊस चालू झाला की. आपण थोडा लेटच काढतोय फणस आणि रेसिपी पण लेट बनवतोय. हे घ्या आंबाच्या जागाचा फेटा आणलाय. तर शिडींवरती चढणार आणि वरचा फणस काढायचा आहे आपल्याला. हा बांबू घेतलाय म्हणजे खालून राहून बांबून ढकलू शकतो वरती चढून. पूर्ण बांबूला रशी बांधून वरती दिलाय बांबू, म्हणजे खालून ढकलणार, म्हणजे आहेत ते पण सगळे खालती फणस पडतील. आणि आपल्याला वरती एक फणस पिक्का दिसलाय, वास येतोय पिक्क्या फणसाचा. बघूया, काकांना सांगितलं उतरवून काढा म्हणून खाली. आपल्याला पिक्का फणस पण भेटलं जरा खायला. ते बघा काका दिसतात खय, या साईडला चढलेत. हा द्या द्या पिक्का द्या. पहिला पिक्का फणस येतोय आपला खालती. तो पडला की काय सोडला खाली. बघा पहिला फणस येतोय आपला खालती. याच काळात गेला. येऊ दे पिक्का फणस. आपला पहिला फणस भेटला पिक्का. वास पण भारी येतो एकदम. याला लूज येऊ दे. अंबाच्या का झाडावर एकदम एक्सपर्ट आहे. एकदम शेंड्याच गेल्यात वरती. हे बघा दिसत पण नाहीत आपल्याला. आ आजच्या मारी. फुटला, तोड उडालं त्याच. भारी आहे, घरा पण भारी आहे, भारी लागतं एकदम. कापा फणस जाय घरात द्यायचा, उतरवा खाली. ओ नाही नाही नाही, हलताय लोंबताय खाली. येऊ दे. काका पण आले आपले फणस काढाय. हे बघा त्यांना मुंबईला घेऊन जायचं म्हणून उतरवलंय. हो नाही शेंड्याचा काढला.
जाऊ देत. चीक पडेल अंगावर. कण बरवाटलेत काका. अंबाया का जोमात आहेत आपलं. कोयती घेऊनच खाली उतरत आहेत. कुगलं बिगलं नाही आहेत ना. आंब्या असतात ना. झाले आपले फणस काढून. आता घेऊन जाऊया. हा एक आपण फणस घेऊन जायचा आहे. हा बघा हा एक फणस आणलेत. आणि या पिशवीतून 2च आणता आले. तर आता परत जाऊया आणि दुसरे 2 आहेत ते घेऊन येऊया. म्हणजे बसून डायरेक्ट फोडून घेऊन जायचा मुंबईला. तर चला जाऊया. पूर्ण घामाघूम झालोय. फणस आणून डोक्यावरून फणस घेऊन आलो. मोबाईल पकडायला कोण नव्हता त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढता नाही आली फणस घेऊन येताना. तर जाऊया आणि परत जे 2 आहेत ते फणस घेऊन येऊया फटाफट. चला हे बघा ते 2 फणस ठेवून आलो. आणि आपल्याला काकीने एक बारका फणस दिलेला आहे हा वाला. आणि हे 2 फणस ह्याच्यामध्ये भरले आहेत. आता हे पण घेऊन जातो. इकडे आंबाच्या का फणस फोडतायत. तर ते पण जाऊन बघून येऊया आपण. एका घावात फणसाचे 2 तुकडे करतील. फेटा बिटा बांधला नाही. आता टी शर्ट घातला नाही काकानी. आधीच 2 तुकडे करून ठेवला नाही. हे भारी साकटता डायरेक्ट 4 तुकडे करता. ह्याला वेगळ्या पद्धतीत साकटून देतात. हे बघा कोयत्यान डायरेक्ट घरे काढतात. आपण कसे काढतो वेगळ्या पद्धतीत. आणि आंबाच्या का डायरेक्ट हे चारकण कापून टाकतायत. आणि डायरेक्ट काढायचे. हे भारी. काय टेन्शन नाही. चिक्काचं पण काय टेन्शन नाही. तेल लावाय नको. सोपी पद्धत दाखवलेली आहे आपल्याला अंबाजाकानी. आता सोलतायत. म्हणजे जे आता आपण साकडले तर डायरेक्ट फटाफट काढता येतात हाताने. जास्त मेहनत घ्यायला पडत नाही. हे बघा काढून टाका. हे भारी पटकन तुटतो. अंबाजाका काय एक्सपर्ट आहे जो. भारीच एकदम. हाताला तेल लावायची पण गरज नाही. चीक तर काय लागतच नाही याच्यामुळे. जाऊन आपण गाय वगैरे बघूया आतमध्ये. बघा इकडे गाय आहेत आपल्या अंबाजाकांच्या. हे इकडे एक आणि इकडे आहेत. बाहेर कधी बांधताव. हात मारील की हात लावला तर. भारी आहे. इया आहे कुठची. इयाली नाही इयाली अजून 8 दिवसात. भारी. ही गाय येणार आहे आपली. छोटं वासरू देणार आहे थोड्याच दिवसात. इकडे पण आहेत बघा इकडे. आणि 2 तिकडे बसलेत. वाड्यात आल्यानंतर जो वास येतो शेणाचा तो खूप भारी वाटतो घ्यायला. वेगळाच असतो. चला आता आपण जाऊया आपले फणस घेऊन. आपल्याला पण तिकडे बनवायचे आहेत. बाय बाय. बघा बघतात सगळे कोण आलाय. जाऊया आता. ऊन पण वाढतंय. आपल्याला जायचं संध्याकाळी मुंबईला. फटाफट जाऊया. चला काका फोडा जाऊ सर तुम्ही. अंबाजा का फोडतात इकडे. आपण जाऊया आता घरी. चला अगं गणपती ठेवा तो. येईन मी परत. माझ्या फेऱ्या होतील 2 गणपतीच्या आधी. तर जाऊया आता. ते फणस घेऊया डोक्यावर आणि डायरेक्ट घरी. तर सगळे फणस एकत्र भरलेत मी पिशवीत.
दिसत असतील वरती पिशवी 3 फणस भरलेत. 2 फणस आणि वरती एक जो पिक्का फणस होता तो वरती ठेवला आहे आणि 3 फणस घेऊन जातोय. मागाशी 2 फणस असेच घेऊन गेलो. ये वातावरण पण मस्त आहे. इकडे पण बैल आहेत 2 आहेत की बैल काही गेलं. हां बैल बाहेर आहेत. 2च बैल आहेत वाडीत 2 बैल आणि आता आपण ज्या गाय बघितली त्या 2 गाय, 4 गाय आणि 2 बैल. बाकी कोणाकडेच बैल नाहीत. बिचारी म्हातारे झालेला बघा उठला. वा तर हे बघा आपले घर एवढे कापून झालेले आहेत. मी पण कापतोय फटाफट. थोडेसेच कापायचे आपल्याला, जास्त नाही. हे बघा तर कापून झाले की डायरेक्ट आपण तळणार आहेत. तळून घेऊया फटाफट. पाऊस बघा अजिबात पाऊस नाही. पावसानं तर वैताग दिला. एक म्हणजे थोडा पण पडला नाही की बाबा आल्यासारखा पडला. 2 दिवस पडला पाऊस, त्याच्यानंतरला जो गेला पाऊस तो अजूनपर्यंत आलाच नाही. ठीक आहे आपण थोडेफार आहेत ते कापून घेऊया आणि भेटूया. तर आपले गरे काढून झालेले आहेत हे बघा. आणि इकडे डायरेक्ट कढई ठेवली आहे तापायला. विस्तव पण मस्त पेटला एकदम. आणि आता आपल्याला तळून काढायचेच गरे. आई टाकते. तापलं नाही वाटतं ते, तापू दे अजून. कुरकुरीत होती ना लगेच. हा मी म्हणजे बाहेर टाकूया काढल्यावर नंतर. वा नाही ते त्याच्यामुळे पटकन होत नाही. एवढेच आहेत, थोडेसेच बोललो करूया पहिले नंतर बघू. असं काहीतरी पहिल्यांदा करतोय व्हिडिओ पण आईसोबत. तो त्या दिवशी केला तो चिकनचा पहिला ब्लॉग आणि हा दुसरा. तर व्हिडिओला सपोर्ट करा. जर काय चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बदल नक्की करेन बोलण्यामध्ये, व्हिडिओ करण्यामध्ये. जर काय बदल हवा असेल तर नक्की सांगा तसा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कसला हवा आहे तो पण कमेंट करा, जेणेकरून मी बनवायचा प्रयत्न करेन व्हिडिओ तसा. तर तुमचा सपोर्ट जसा आहे तसा कायम असू दे मित्रांनो. हे बघा हा फणस पिक्का आहे. हा आपल्याला फोडून मुंबईला घेऊन जायचे आहेत घरी काढून आपल्या बाबूला, भाच्याला. आज संध्याकाळी आपण निघणार आहेत. थोडं काम निघणार होतो खरं म्हणजे कालच, पण थोडं काम आल्यामुळे थांबलो. भारी वाटतात एकदम कुरकुरीत झाले आहेत. आपल्याला मीठ नंतरला लावायचं आहे सगळे बाहेर काढल्यानंतर. हे पण आता काढून घेऊया. तोपर्यंत मी हे कापतो म्हणजे ते पण होतील थोडे, जरा भारी वाटतील खायला. पण हो देत तरी. तर मस्त टेस्टी झाले आहेत. हे बघा इकडे थोडे काढले बाहेर. ह्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकणार नंतरला. कोण कोण मिठाचं पाणी करून ते शिंतडतात, तसंही करू शकतो. वरून मीठ टाकलं तरी चालतं, नाहीतर मग डायरेक्ट ह्याच्यामध्ये मीठ टाकलं तरी चालतं. ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर थोडं तेल वगैरे उडतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यात नाही टाकणार आहे, बाहेरच टाकणार आहे. हां आता आपल्याला काढायचे ते बाहेर. काय घेते डायरेक्ट त्याच्यात नको तेल सांडतात. तेल पडून त्याच्यामध्ये काढून घेते. भारी आहे. मीठ लागल्यावर अजून भारी होईल. कलर पण बघा भारी आला. आपण कलरसाठी थोडी हळद पण टाकू शकतो, असं काय नाही. मस्तपैकी कुरकुरीत वेपर्स आपले फणसाचे रेडी झालेले आहेत. वाव समोर रेमराड बघा काय आहे ते. पूर्ण फणस फोडलेला आहे. हा आपला पिक्का फणायचा आहे, तो नंतरला फोडायचा आहे. आणि ही सगळी चारकांड आहेत ह्या फणसाची.
समोर वेपर्स, इकडे कढई आणि इकडे आपली आई. तर खूप मस्त असे आपले वेपर्स तयार झाले आहेत. समोर आई आहे. तर टेस्ट पण मस्त आहे आणि एकदम कुरकुरीत झाले आहेत. तरी मीठ टाकलं नाही, अजून मीठ टाकायचं, तुम्हाला दाखवतो मीठ कशा प्रकारे टाकायचं नंतरला ते. आणि आता फणसाचा सीझन संपत आला आहे, त्याच्यामुळे फटाफट आणि लवकरात लवकर असे वेपर्स बनवा आणि वर्षभर खात राहा. आरामात हे मस्त राहतात, फक्त पॅक बंद डब्यात ठेवायचे आणि खूप छान असे राहतात आणि खायला पण खूप छान लागतात. बनाना वेपर्सपेक्षा पण भारी टेस्ट असते असे वेपर्स बनवून खायला. तर नक्की असे वेपर्स तुम्ही पण बनवून बघा. तर चला इकडे बघा मस्तपैकी कलर पण आला आहे. आम्ही हळद पण टाकली नाही आहे, हळद न टाकता पण कलर खूप छान असा येतो, पिवळे पिवळे दिसत आहेत. आणि खरं म्हणजे काप्या फणसाचे चांगले होतात, नाहीतर मग बारक्याची वाट लागणार, नरम वगैरे होऊन जातात. तर कधी पण करायचे असेल तर काप्या फणसाचेच करा. आणि थोडा कच्चाच पाहिजे फणस, पिक्का पण नाही पाहिजे. पिक्का असेल तरी पण वाट लागते. हा कापा आहे त्यामुळे जरा भारी वाटतात. आपले वेपर्स बनवून झाले आहेत मस्तपैकी. कलर पण बघा कसला भारी आहे, एकदम पिवळा पिवळा कलर झाला. आणि आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, तर ते टाकून घेऊया. तर थोडं मीठ टाकायचं अंदाजाने, जेणेकरून मीठ पूर्ण लागेल. बजाला असं हे मीठ टाकून पूर्ण हलवायचं, म्हणजे ते मीठ पूर्ण सगळ्याला लागतं. त्याच्यामध्ये टाकलं तरी चालतं, पण त्याच्यामध्ये असं थोडंफार तेल बाहेर उडतं जास्त. आणि काही लोक असं करतात की तेलामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकून ते असं लावलं जातं, तरी पण चालेल. आणि असं झालं तरी मस्त लागतं. लास्ट टाइम बनवलं होते तेव्हा मी असंच लावलं होतं. वेपर्स पण एकदम कुरकुरीत झालेत, टेस्ट पण भारी, खरंच खूप मस्त. थोडं टाकूया अजून आपण. तर फणसाचे वेपर्स कशा प्रकारे बनवले तुम्ही बघितले असालच. तर व्हिडिओ कसा वाटतोय, कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि व्हिडिओमध्ये काय जर चूक झाली असेल तर सांभाळून घ्या आणि तशा कमेंट करा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडाफार बदल करेन. तर ठीक आहे, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.